आपण बनवत आहोत एगलेस रवा केक, ज्याच्यात अंडही नाहीये आणि मैदाही नाहीये। तो 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक वाला रवा घेतलेला आहे। तर 1.5 वाटीसाठी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्या वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध कमी जास्ती आपण करू शकतो। आता आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं आहे, अर्धी वाटी दही घालून घ्यायचे, दही अर्धी वाटी घालून घ्यायचे। आता हे सगळं एकजीव करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। हे आता आपलं व्यवस्थित सेटिंग झालेलं आहे। आता आपल्याला या मिश्रणामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि पिठी साखर ही घालून घ्यायची आहे। हे सगळं एकजीव करायचं आहे, व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। हे आपलं आता मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता या मिश्रणाला आपण बघा कसं स्ट्रक्चर झालेलं आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। आता हे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता ह्याला मी अर्ध्या ते 1 तासासाठी झाकून ठेवत आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि त्याच्यात एक जाळी ठेवली आहे, ती गरम होऊन द्यायची अगोदर। आता हे रव्याचं बॅटर आपलं तयार आहे। 1 तास अगोदर आपण भिजवत ठेवलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकत आहोत। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण ह्याच्यात बेकिंग पावडर टाकली 1.5 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, खाची पावडर अर्धी वाटी, आणि त्याच्यातच हे सुका खोबऱ्याचा किस टाकला आहे। तो आपल्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता। सगळं व्यवस्थित हे एकजीव करायचं आहे आणि ह्याच्यात किंचितसं मीठ टाकायचं। हे बेटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता हे मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे, पण हे जरा जाडसर आहे, तर त्याच्यामध्ये आपण अंदाजाप्रमाणे थोडं दूध मिक्स करू शकता।
एकदम जाड झाले बेटर. मिक्स करून घ्या. आता बेटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. थोडं दूध मिक्स केलं ना त्याच्यामध्ये तेव्हा. हा आता आपण एक टिन घेतला आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर लावून घेतला आहे. आता त्याच्यात आपण तेल लावून घ्यायचे सगळीकडनं. आता हे सगळं बॅटर आपण केक टीन मध्ये टाकून घेत आहोत. आता हे भांड आपण मगाशी जेव्हा कढई गरम करत ठेवलेली त्याच्यावर ठेवून घेत आहोत. आता त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि केक बारीक मंद गॅसवर ठेवायचं. आता हे आपल्याला अर्धा ते पाऊण तास असं बंद करून ठेवायचं आहे, मंद आचेवर. अशा प्रकारे आपला रवा केक तयार आहे. बघू शकता तुम्ही कसा त्याचा रंग आला आहे. आणि हा मी असा पीस कट करून घेतला आहे. तर जरा सॉफ्ट आणि छान असा आहे. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.